आज बर्थडे कुणाचा आहे? सुजित भाऊजींचा आहे की नाही? आणि तुम्ही मगाशी त्यांना ओवाळलं त्यावेळेस त्यांना मिठाई कुठे खाऊ घातली? द्या हो बेबी मावशी. संजू आहे रॉंग आहे. तुमच्यासाठी हेच राईट आहे बेबी मावशी. देऊ का यांना गुड देऊ काय? मी देऊ का झणझणीत? या बर्थडे बॉय, या आमच्या समोर या. असं ये. दरवर्षी न चुकता भैयासाहेब आम्हाला गिफ्ट देतात. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड बालवाडीत असताना पहिल्यांदा दिलं होतं ना. पण त्यावेळी चित्र होती, वाचता कुठे यायचं तुला? किती वर्ष झाले असतील हो या ट्रेडिशनला आपल्या? 20 झालेत, हे 21वा. मानलं भैयासाहेब, तुमच्या मेमरीला मानलं. आता काय स्पेशल मेसेज दिला भैयासाहेबांना ते ऐकूया. हं? झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या मान दुखाव्यात. आकाशाला अशी गवसणी घाला की गरुडाला प्रश्न पडावा. ज्ञान इतके मिळवा की सागराला सुद्धा आश्चर्य वाटावे. इतके पुढे जा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून तुमच्या यशाचा लख प्रकाश चोहीकडे पसरावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमचा भैयासाहेब. कसं सुचत नाही भैयासाहेब तुम्हाला? प्रश्न महत्वाचा आहे पण उत्तर खोल, त्यामुळे आता काही देत बसत नाही. अरे होतास कुठे? केव्हाचा वाट बघतोय? बेबी डार्लिंग लवकर सोडते आपल्याला. तुम क्यों काही मी सुभाष की तरह? आपलं ऑफिस जॉईन केलंय. दादासाहेबांनी मान्य केलं? त्यांची हरकत असण्याचं काहीच कारण नाहीये. त्यांना सांगितलं मी ऑफिसला येतोय. सो बर्थडे बॉय, मी येतो. तुझा आई साहेबांच्या पाया पडून ये. अहो कशाला वाढदिवसाला कारला खायला लावताय? त्या तिथं सुखी आहेत, आम्ही इथं सुखी आहे. मुळात आमचा जन्मच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस आहे. मर्यादा सोडून बोलू नये. त्यांना मी कधीच तुझ्याबद्दल असं बोलताना ऐकलं नाहीये. त्यांच्या वागणुकीतून हाच मेसेज जातो ना. तसा मेसेज तू काढतोयस. जा, ये आशीर्वाद घेऊन ये जा. सुजित. सॉरी भैयासाहेब. नका जाऊ सुजित भाऊजी, अजिबात नका जाऊ. नाही नाहीतर तुला बेबी मावशीनं जे रिटर्न गिफ्ट दिलंय ते आईसाहेबांना पण द्यावं लागेल. काय गिफ्ट दिलंस? सांगू का यांना? अरे यांना लय आनंद होईल तू काय रिटर्न गिफ्ट दिलंय ते ऐकल्यावर. एवढं हेल्दी नाही का? ते आई साहेबांच्या पाया पडून येतो मी. रे, हा असा कसा गेला? काय माहित कसं काय गेले. म्हणजे अचानक तयार झाला. काय गिफ्ट दिलंय? मिठाई. हा? हे आओ सुजित भाऊजींच्या वाढदिवसाची मिठाई वाटत होते मी, असं सांगत होते. आले का? अरे वा, आज कोणीतरी लय चमकतंय. संजय मैं जल्दी आ गई ना. हा मग बरं चल, आता ज्या कामासाठी आलोय ते लवकर लवकर करून घेऊ. हा हो हो.
आता कायमच यायचं आहे तिकडं. तेव्हा 5 मिनिटं देर झाली म्हणून काय झालं? संजय, मी एक सरप्राईज आणले, बघतीस का? सरप्राईज? अगं पण मग ते दाखवलं तर सरप्राईज कसं राहील? अगं अडगे, तुझ्यासाठी नाही, सुजित साठी. अगं बाबो, केक मला खाऊन बघायचा, मी खाऊन बघते. अगं संजय, त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी होय गल्लू ब्रे. माझे एवढे बर्थडे झाले तर माझ्या बर्थडेला फक्त चॉकलेट आणि विश, आणि सुजित भाऊजींच्या बर्थडेला एवढ्या मोठ्या केकचा पीस. हा, तो बी स्वतःच्या हाताने बनवलेला. घ्या, ऐका. आता तुझी जाऊ होणार आहे म्हणल्यावर तुझ्या प्रेमाच्या ट्रिक शिकायला नको. तू कशी दाजीना बर्थडेला केक बनवून दिलता तसं. मोठी चल आता निघूयात आता. संजय, अगं ते ना माझ्या पोटामध्ये असे बटरफ्लाय उडायला लागले, असं गुडगुड गुडगुड व्हायला लागले. असं गुडगुड गुडगुड होण्यासारखं काय त्यात? काय सोडा जास्त घातलं होतं का? इस संजय, काय बी काय ग? संजय, ते मला हो म्हणतील ना? मोने, अगं कशाला एवढं टेन्शन घेतीस तू? माझी मोनी चंद्राची कोरे, दिसायला भारी आहेच, पण त्याचबरोबर लय स्वाभिमानी आहे, स्वतःचा बिझनेस चालवती. अगं तू एवढं कर्तृत्व आहेस, इंडिपेंडेंट वुमन आहेस, त्याच्यावरच आधीच फिदा येते, कळलं का? आता फक्त तुमच्या प्रेमावर शिक्कामोर्तब करायचा, मग कसं दोन्ही मैत्रिणी एका घरात जावं. बर संजय, हा ड्रेस चांगला वाटतोय ना? एकदम वांडाय का, टॉप क्लास दिसतोय, अजिबात काही टेन्शनच नाही ना. आता काय इथंच उभं राहायचं का आणि बघायचं का की सुजित भाऊजींना तुझं प्रेम कसं ओढून आणतंय हितवर ते? असं होईल का ग? बघूयात माझ्या प्रेमाची ताकद. माझी माय असं फक्त पिक्चर मध्ये होत असते. आता ह्या आमच्या पिक्चरच्या हिरोईनला तिचा हिरो भेटला पाहिजे की नाही? हॅपी बर्थडे सुजित. थँक्यू. आज काय कमला विमला एकत्र, आमचं अहोभाग्य का काय असतं ते फळफळे म्हणायचं. हा मग फळफळत असेल की, पण हे काय तुम्ही तुमच्या बर्थडेच्या दिवशी कशाला काम करताय? वहिनी दिली टील. कसं आहे, वय वाढलं ना की रिस्पॉन्सिबिलिटी वाढते माणसाची, मॅच्युरिटी येते. आता बर्थडे बाय बिझनेसवर परिणाम होतोय माझ्या. एकदम बरोबर बोलला बघा, परफेक्ट बिझनेसमॅन आहे तुम्ही. आहे की नाही? हा? ओ काय ठेवा ते काम, बाहेर या, बाहेर या पटकन. होई की बर्थडेच्या दिवशी बर्थडे बरोबर खवत आहे. आलो. अय्यो सुजित, मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ का? द्या की. तुम्ही लई म्हणजे लई भारी दिसते या शर्ट मध्ये, एकदम रणबीर कपूर सारखे. थँक्यू. ते जरा एकाच्या पसंतीनं घेतलाय. यात काय? बर्थडे बॉय साठी सरप्राईज आहे. मी माझ्या हाताने स्वतः केक बनवलाय. अयो, विसरले सरप्राईज होतं. ब्लॅक फॉरेस्ट आहे? हा. आई शपथ, नाद खुळा. अहो तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगलं ओळखताय मला. मला लई आवडतो ब्लॅक फॉरेस्ट केक. गप्पच सांगू का तुम्हाला, हे असं केक कापणं, मेणबत्त्या फुकणं मला आवडायचं नाही. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला हळूहळू बदलायला लागतात. त्या आयुष्यात असले ना की असं मोगरा मोगरा फिलिंग येत. आजच्या स्पेशल दिवशी ह्यो केक बघून ना माझ्या मनातून एकच गोष्ट बाहेर पडते. थँक्यू. मी प्रेमात पडलोय. हा? या केकच्या. मोने, टायमिंग चांगलंय, मूड बी चांगलाय. विचार की पटकन. आता नाही, नंतर 5 मिनिटांना. का अगं विचार की. ओ कमला विमला, काय विचारायचे? अहो सुजित, केक कापण, आपल्या संजीला केक खायचाय. जरा धीरे धरा की, ते मी कोणाची तरी वाट बघतोय. कुणासाठी थांबलायस? ते बाहेर कस्टमर उभे, त्यांना आत बोलवायचंय का? आता कसं सांगू तुला, आय एम लव्ह.